हाय फ्रेंड्स, स्वरांजली रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण कुरकुरीत अशी आळूवडीची रेसिपी पाहणार आहोत। करायला अगदी सोपी आहे, कोणीही करू शकतं। यात मी काही टिप्स सांगितल्या आहेत, त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमची आळूवडी ही कधीच फसणार नाही आणि अशाच मस्त वड्या तुमच्याही पडतील। त्यासाठी आपल्याला अशी गावरान आळू घ्यायची आहे, म्हणजे ज्याची देठं अशी चॉकलेटी काळसर असतात तीच आळू घ्यायची। ही आळू जास्त खाजत नाही घशामध्ये, त्यामुळे हे अशा प्रकारच्या आळू तुम्ही घेत जा। जास्त मोठी पानं घेत नका जाऊ, अशी मीडियम साईजची जी पानं असतात तीच विकत आणत जा। जर त्याचे देठ जास्त जाड असतील तर असे लाटण्याच्या साहाय्याने त्याचे देठ हे आपले बारीक करून घ्यायचे किंवा त्याला चपटे करून घ्यायचे आहेत। हे पहा, अशाच प्रकारे मी हे सगळी त्याची देठं ही चपटी करून घेणार आहे। आता आपल्याला हे देठ तुम्ही सुरीने कापूही शकता किंवा हे लाटण्याने अशा प्रकारे करूही शकता। आता या बेसन पिठामध्ये टाकण्यासाठी आपल्याला एक ठेचा तयार करायचा आहे। त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि जिरं घातलेलं आहे। हे वाटून यात मिक्स करून घ्या। चवीनुसार हळद, मीठ, पांढरे तीळ घालून घ्या आणि मिक्स करून घ्या। यात थोडे मी तांदळाचे पीठही टाकलेलं आहे। तुम्हाला जर टाकायचे नसेल तर तुम्ही नाही टाकले तरीही चालेल। आणि एक लिंबू नक्की पिळून घ्या, याने कसलीही आळू असू दे ती अजिबात घशामध्ये खाजत नाही, त्यामुळे लिंबू हे नक्की पिळा। जर लिंबू नसेल तर चिंचेचे पाणी टाकले तरीही चालते। आणि मग हे थोडे थोडे पाणी टाकून मळून घ्या। एकदम पाणी टाकण्यासाठी गडबड करू नका, अगदी थोडेसे पाणी टाकून हळूहळू मळून घ्या। एकदम पातळ करू नका आणि एकदम घट्टही ठेवू नका। हे पहा, अशा प्रकारे आपलं पीठ हे मळून तयार झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता मी किती घट्ट मळलेलं आहे पीठ। यापेक्षा जर पातळ मळलं तर आपली वडी ही जास्त गोल होत नाही किंवा ती सुटण्याची शक्यता असते। काही वेळेस पीठ जर पातळ झालं तर ती वडी तेलात टाकली की सुटते, त्यामुळे पीठ हे असेच ठेवत जा। इतकेच घट्ट ठेवा, याच्यापेक्षा पातळ पीठ अजिबात करू नका। आता आपले हे पीठ मळून तयार झालेले आहे। आता आपण आळू भरण्यासाठी घेऊया। त्यासाठी इथे मी अशा प्रकारची पानं घेतलेली आहेत। हे पानं उलटे करून घ्या आणि त्याला सगळीकडे एकसारखं पीठ लावून घ्या। हे पहा, एकाच ठिकाणी जास्त किंवा एका ठिकाणी कमी असे करू नका, सगळीकडे एकसारखे लावून घ्या। मी दाखवले त्याचप्रमाणे सगळीकडे एकसारखं पीठ लावून घ्या। याच प्रकारे आपल्याला यावर दुसरं पानही ठेवायचं आहे, त्यालाही असंच सगळीकडून पीठ लावून घ्यायचं आहे। अशाच प्रकारे एकावर एक तुम्ही 3 ते 4 पानं ठेवू शकता। इथे मी 4 पानांची ही वडी केलेली आहे। तुम्हाला जर जास्त मोठी करायची असेल तर तुम्ही यात पाने वाढवू शकता, म्हणजे मी 4 लावले तर तुम्ही 5-6 पानेही यामध्ये घालू शकता। जास्त जर पाने घातली तर वडीचा आकार फक्त मोठाच होतो आणि त्यामुळे ही वडी ही दिसायला छान दिसते, पण त्या वडीला उकडण्यासाठी थोडा वेळ जास्त लागतो। त्यामुळे मीडियम साईजच्याच वड्या आपल्या करत जा। इथे मी 4 ते 5 पानं लावलेली आहेत प्रत्येक वडीमध्ये आणि त्याला दुमडण्यासाठी हे पहा अशा प्रकारे दुमडत जा। सगळीकडनं दुमडल्यामुळे यातलं पीठ बाहेर येत नाही आणि वडी ही आपली दिसायला छान होते। आणि ही वडी जर अशा प्रकारे दुमडून जर तुम्ही केली तर ती तेलामध्ये अजिबात सुटत नाही, त्यामुळे वडी भरताना नेहमी अशाच प्रकारे भरत जा। हे पहा, अगदी करायला सोपी आहे ही वडी, अजिबात सुटणार नाही, ही मी तुम्हाला गॅरंटी देते। आणि अशाच प्रकारे आपण सगळ्या वड्या ह्या भरून घेणार आहोत। तुम्ही यात पानांचा कमी जास्त वापर करू शकता। हे पहा, आपली इथं वडी ही तयार झालेली आहे। आता दुसरी वडी ही मी अशाच प्रकारे भरून घेत आहे। जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्ही कुठून माझा हा व्हिडिओ पाहता तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ पाहता सबस्क्राईबही नक्की करा। तसं पाहिलं तर वडी भरण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते, कोणी वेगळ्या पद्धतीनेही वड्या भरतं, पण तुम्ही कशा प्रकारे आळूच्या वड्या भरता तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि यात मी काही टिप्स सांगितल्या आहेत त्याही फॉलो करा। जसं की आळूमध्ये नेहमी लिंबू पिळत जा, पीठ जास्त पातळ करू नका आणि ह्या वड्या ही अशा घट्ट भरत जा, म्हणजे तेलामध्ये सुटणार नाहीत। ह्या जर टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर तुमची वडी अजिबात करताना फसणार नाही। हे पहा, आता दुसरीही आपली ही वडी तयार झालेली आहे। आता ह्या अशाच प्रकारे मी सगळ्या करून घेणार आहे आणि उकडण्यासाठी ठेवणार आहे। यासाठी एका चाळणीला मी थोडेसे तेल लावलेले आहे आणि आता या सगळ्या आपल्या ज्या तयार केलेल्या वड्या आहेत ते यात घालून घेऊया।
आणि गॅसवरती अगदी 15 ते 20 मिनटात ह्या वड्या उकडून होतात. तुम्ही कुकरला जर लावणार असाल तर त्याच्यात 3 ते 4 शिट्ट्या करून घ्या. कुकरलाही फार पटकन होतात. अशा उकडायलाही जास्त वेळ लागत नाही. 15 मिनटात वड्या ह्या उकडून तयार होतात. हे पहा. आता उकडलेली वडी ओळखायची कशी, तर आपल्या हाताला त्याचं पीठ किंवा हे वरचं पापुद्रा अजिबात लागत नाही. जर लागला नाही तर समजायचं आपली वडी ही उकडून तयार झालेली आहे. आणि लगेच कापायची, याला गडबड करू नका. अगदी थंड होऊ द्या. पूर्ण थंड झाल्यावरच वडी कापण्यासाठी घ्या. हे पहा किती छान झालेली आहे वडी, अजिबात सुटणार नाही. अशा प्रकारे जर तुम्ही वडी केली तर अजिबात सुटणार नाही. तेलात टाकल्या तरीही तुमच्या वड्या अजिबात सुटणार नाही. आता एकसारख्या ह्या वड्या कापून घ्या. कापताना नेहमी धारदार सुरीचा वापर करा, त्याने ही वड्या तुटत नाहीत. तुम्हाला जशा पातळ पाहिजेत तशा तुम्ही कापू शकता. हे पहा, मी एवढ्या जाडीच्या ह्या वड्या अशा कापलेल्या आहेत. तुम्ही याच्यापेक्षाही पातळ कापू शकता. जर तळायच्या असेल तर तुम्ही तळा, किंवा शॅलो फ्राय करायच्या असतील तरीही तुम्ही करू शकता. पण तळल्यावरती जास्त कुरकुरीत होतात. आणि तसं जर पाहिलं तर शॅलो फ्राय केलं तर त्याला जास्त तेल धरतं, हे नेहमी लक्षात ठेवा. त्यामुळे वडी तळताना नेहमी शक्यतो तळूनच घेत जा. हे पहा, आता इथे आपल्या सगळ्या वड्या ह्या तळून झालेल्या आहेत. इथं दिसतानाच किती कुरकुरीत दिसतात, तुम्ही पाहू शकता. वड्या अगदी मस्त झालेल्या आहेत. अशा प्रकारे तुम्ही जर आळू वड्या केल्या तर तुमची वडी अजिबात फसणार नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. आता मी इथे सगळ्या वड्या ह्या तळून घेणार आहेत. आणि हो, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज 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 सबस्क्राईब नक्की करा. बाय.